नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज भरलाय, काय भावना आहे तुमच्या मनात? विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवासी औदुंबरांना पाटील, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे, स्वर्गीय यशवंत भाऊ, स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना भालके साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छा व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज भरले? मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एक अपक्ष अर्ज भरलेला नगराध्यक्षपदासाठी. तर तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय, मात्र तुमचे सासरे स्वर्गीय भारतनाना भालके यावेळेस तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत असायचे, आज नाना नाहीत, उमेदवारी अर्ज भरताय, तुमच्या आठवण येते का तुम्हाला? काय भावना आहे तुमच्या? आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे, पण नाना रूपी तमाम मायबाप जनता माझ्यासोबत आहे. समोर नावं येत आहेत, कसं काही स्पर्धा वाटते? स्पर्धा वाटायची काही गरज नाही. लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे. जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचं ठरवलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही, कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे. विठ्ठल परिवार एक होतं असं वाटलं होतं, मात्र नंतर अमित पाटील आणि सावंत लांब जातात असं चित्र आहे. काय तुम्हाला थोडं धाकधूक वगैरे? नाही, मला असं काही धाकधूक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही, कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. कारण परिवारात दुपळी निर्माण झाल्याचं दिसते, ह्याचं काय परिणाम? नाही, मला दुपळी वगैरे काही वाटत नाही. काय विजन काय असलं आता तुमचं नगरपालिकेत? काय करायचं प्रामुख्यानं नगरपालिकेतून? गेली 30 ते 40 वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत. मुजोर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे, तो मला विकास करायचा आहे. राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी आम्ही नानांच्या विचारांचं पाईक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे, ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे. मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आवाहन करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी, कारण आज गेली 40 वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत, पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यावधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो, पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या क्षमतेने विकास झालेला नाही. त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून लोकांनी त्याला पसंती द्यावी. महिलांसाठी खास काय विजन असतं? महिलांना काय आव्हानं असतात? मी तमाम महिलांना एवढंच आवाहन करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी आलेल्या असतात, पण त्या साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही. आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरची अवस्था बघताय आपण की रस्ते म्हणा, पाणी म्हणा, आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही. आणि आत्ता महिलांचं म्हणलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत, वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत, पण 3ऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी. अर्ज भरायला आपल्याला 1.5 ते 2 तास लाईनीत उभं राहावं लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला 3ऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं. म्हणजे बघा, नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे. समोर आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी भाजपच्या काही वेगळी खेळी केली आणि विठ्ठल परिवारातील ते बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तर ह्या घडामोडीला कसं बघताय तुम्ही? बघा, तमाम मायबाप ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे. लोकांना मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते, तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं. येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे. 2 पराभव झाले, पचवले तुम्ही, आता 3ऱ्या वेळेस काय काय गॅरंटी? 2 पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही. जे निवडून आले ते बसलेत घरात, पण मी घरात बसलेली नाही. माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे, म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे. जिंकायचा विश्वास आहे? 100% विश्वास आहे. नक्की करेल. अनेक आदर्श शक्ती काम करत आहेत तुम्हाला मागे खेचण्यासाठी, काय सांगू शकतो? असं काय नाही. बघा, मी जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई,
माता रमाईची कन्या आहे आणि ताराराणीने प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक अदृश्य शक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहे. 3 तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल.